शहरांमध्ये आर्थिक हेतूने बंदुकीच्या माध्यमातून धमक्या देण्याचे प्रकरण वाढत चालले आहे। व्यावसायिकांवर दबाव टाकून खंडणी मागणे आणि पैसे न दिल्यास जीवास मारण्याच्या धमकी देणे ही गंभीर समस्या ठरत आहे। याच पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये एका धक्कादायक घटनेचा प्रकाश पडला आहे, ज्यात शहरातील कुख्यात गुन्हेगार आशिष उर्फ बोमा कुबडे याने स्थानिक व्यावसायिकांकडून 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप पोलिसांकडे दाखल झाला। तक्रारीनुसार डिसेंबरमध्ये व्यावसायिक इंद्रकुमार अग्रवाल यांनी पोलिसांकडे अर्ज दाखल केला। त्यांनी सांगितले की बोमाने व्हॉट्सअप कॉल आणि मेसेजद्वारे त्यांना धमकावले, त्यांना त्यांच्या घरी बोलावले, हल्ला केला आणि शिवीगाळ केली। त्यानंतर 20 लाख रुपयांची मागणी केली आणि पैसे न दिल्यास जीवास मारण्याची धमकी दिली। तक्रारीनंतर पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल केला आणि विशेष पथकाने आरोपीच्या शोधात काम सुरू केले। अखेर 18 जानेवारी रोजी बोमा कुबडे याला त्यांच्या लपण्याच्या ठिकाणावरून पोलिसांनी ताब्यात घेतले।